एक किल्ला जो फक्त दगडांचा नव्हता, तो होता स्वराज्याचं हृदय. पण शिवाजी महाराजांनी राजगडच का निवडला पहिली राजधानी म्हणून? सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत वसलेला राजगड पाहता क्षणीच भव्य वाटतो. पण हा किल्ला फक्त त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही, तर त्यामागे लपलेली आहे एक अद्भुत रणनीती. पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं मुरुंबदेव. एक साधा किल्ला, पण शिवाजी महाराजांच्या नजरेत तो काहीतरी वेगळाच होता. त्यांनी या किल्ल्याला फक्त जिंकून घेतलं नाही, तर त्याला घडवलं, मजबूत केलं आणि त्याला दिलं एक नवं नाव, राजगड. महाराजांनी राजगड निवडण्यामागे खूप मोठा विचार होता, कारण हा किल्ला चारही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेला आहे. इथपर्यंत पोहोचणं शत्रूसाठी खूप कठीण होतं. अरुंद वाटा, वळणावळणाचे रस्ते आणि घनदाट जंगल, हे सगळं शत्रूला गोंधळात टाकणारं होतं. राजगडावरून आजूबाजूच्या परिसरावर सहज लक्ष ठेवता येत होतं. कोण कुठून येतंय, शत्रूची हालचाल काय आहे, हे सगळं इथून स्पष्ट दिसायचं. त्यामुळे महाराजांना आधीच तयारी करता यायची. राजगड फक्त एक किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याचा मुख्य केंद्रबिंदू. इथूनच अनेक मोठ्या मोहिमा आखल्या गेल्या. तोरणा किल्ला जिंकण्याचा निर्णय असो किंवा इतर किल्ल्यांवर चढाई, सगळं नियोजन इथूनच केलं जायचं. राजगडावर महाराजांचा दरबार भरायचा. मोठमोठे सरदार, मावरे आणि विश्वासू साथीदार इथेच जमायचे. इथेच स्वराज्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. इथल्या दरबारात फक्त युद्धाची चर्चा होत नव्हती, तर लोकांच्या कल्याणासाठीही योजना आखल्या जायच्या. कारण महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हती, तर जनतेचं सुख आणि सुरक्षितता होती. राजगड हा किल्ला खूप मोठा आणि मजबूत होता. त्याला 3 मुख्य माच्या होत्या, पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची. प्रत्येक माचीची रचना वेगळी आणि रणनीतीनुसार तयार केलेली होती. संजीवनी माची इतकी लांब आणि गुंतागुंतीची होती की शत्रूला तिथून मार्ग काढणं जवळजवळ अशक्य होतं. सुवेळा माचीवरून दूरपर्यंत नजर ठेवता येत होती. आणि पद्मावती माची ही मुख्य राहण्याची जागा होती. इथे पाण्याची उत्तम सोय होती, मोठे तलाव आणि टाकं होती. त्यामुळे किल्ल्यावर बराच काळ राहणं शक्य होतं. शत्रूने वेढा दिला तरीही किल्ला टिकून राहायचा. राजगडावरच महाराजांनी अनेक महत्त्वाचे क्षण अनुभवले. इथूनच त्यांनी स्वराज्याचा विस्तार सुरू ठेवला आणि प्रत्येक वेळी नवीन यश मिळवलं. हा किल्ला फक्त युद्धासाठी नव्हता, इथेच महाराजांचे वैयक्तिक आणि भावनिक क्षणही जोगले गेले. आनंदाचे क्षण, विजयाचे क्षण आणि काही कठीण प्रसंगही. राजगड हा फक्त एक दगडांचा किल्ला नाही, तो आहे स्वराज्याच्या स्वप्नाचा पाया. जिथून एक छोटंसं स्वप्न सुरू झालं आणि पुढे ते एका साम्राज्यात बदललं. नंतर महाराजांनी राजधानी रायगडला हलवली, पण राजगडाचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. कारण हाच तो किल्ला जिथून स्वराज्याची खरी सुरुवात झाली. आजही राजगड अभिमानाने उभा आहे, सह्याद्रीच्या कुशीत, आणि प्रत्येकाला आठवण करून देतो त्या महान इतिहासाची. राजगड फक्त एक किल्ला नाही, तो आहे स्वराज्याचा पहिला साक्षीदार, एक अभिमान, एक प्रेरणा आणि एक अमर गाथा. जय भवानी, जय शिवाजी.